नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त एकच प्रॅक्टिस सेट आहे, तो म्हणजे 4.1. ओके, so before starting practice set number 4.1, some basics or general basics of what is meant by altitudes and medians, म्हणजे शिरोलंब काय असतात आणि मध्यगा काय असतात यांनी आपण आज सुरुवात करणार आहोत. ओके, चला तर मग सुरू करूया altitudes and medians नी. Let's start with altitude. Altitude in Marathi is called as शिरोलंब. शिरोलंब म्हणजेच लंब उंची. सो वी आर टॉकिंग अबाउट द ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलचा अल्टिट्यूड किंवा शिरोलंब म्हणजे काय आता आपल्याला बघायचं आहे. ओके, तर मग डेफिनेशन काय बरं त्याची. सो डेफिनेशन ऑफ अल्टिट्यूड इज द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड अन अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे मराठीमध्ये कसं, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. ओके, डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. मग डेफिनेशनला जोडूनच आपण लगेच पुस्तकातली तुमची जी डायग्राम आहे तिच्याविषयी आपण बोलूया. ओके, सो डायग्राम जी आहे ती कशी आहे, ट्रायंगल एबीसी बघा. ओके, ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला वर्टेक्स, आता वर्टेक्स म्हणजे काय तर शिरोबिंदू, इथे पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. सो दीज आर द वर्टेक्स, म्हणजे शिरोबिंदू आहेत त्रिकोणाचे. ओके, आता या डेफिनेशन नुसार, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ अल्टिट्यूड, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून. ओके, सो लेट्स टेक या डायग्राम मध्ये ए हा शिरोबिंदू आहे, म्हणजे काय तुमचा वर्टेक्स आहे. सो त्या ए या वर्टेक्स पासून शिरोबिंदूतून त्याच्या अपोजिट साइड म्हणजे काय तुमची बीसी ही साइड आहे बघा. ओके, त्या बीसी या साइड वरती हा एक लंब टाकलेला दिसतोय. ओके, सो दॅट segment, so segment AP is an altitude on the base BC, किंवा अपोजिट साइड वर टाकलेला काय आहे तो लंब आहे. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये रेख AP हा पाया BC वरील शिरोलंब आहे असे म्हणतात. आता एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, मग हा शिरोलंब आहे, पण आपल्याला त्याचं काय करायचं, आता कन्स्ट्रक्शन काढायचं आहे. कन्स्ट्रक्शन कसं करायचं, हाऊ टू कन्स्ट्रक्ट द अल्टिट्यूड ऑफ एन triangle. Okay, so let's start with construction. To draw altitudes of a triangle म्हणजे त्रिकोणाचे शिरोलंब काढणे. ओके, त्रिकोणाचे शिरोलंब काढणे म्हणजे त्रिकोण एकच आहे, परंतु त्याला आपण 3 शिरोलंब, म्हणजे we can draw 3 altitudes of a single triangle. So how to draw? So let's construct one triangle before. मग एक ट्रायंगल काढून घ्यायचा. ट्रायंगल तुम्ही कुठलाही काढा. आता एक सिंपल तुम्हाला उदाहरण म्हणून इथं कन्स्ट्रक्शन करून दाखवतोय मी. ट्रायंगल समजा आपण काढून घेतलेला आहे. असं समजा एक ट्रायंगल काढला, कुठलाही एक घ्या काढून, काय हरकत नाही त्याला. हा ट्रायंगल काढला. आता मी स्केच पेननी काढतोय, कारण तुम्हाला ते ठळक दिसावं म्हणून मी काढतोय. ओके, सो दिस इज आर ट्रायंगल. आता या ट्रायंगलची जी नावं आहे ती तुमच्या पुस्तकामधलीच ट्रायंगलची नावं देतोय मी. दिस इज एक्स, दिस इज वाय, ओके, अँड दिस इज झेड. आता प्रोसिजर अतिशय सोपी आहे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी अल्टिट्यूड. सो अकॉर्डिंग टू आर डेफिनेशन, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स. परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम द वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदूच्या समोरील बाजूवरती, त्याच्या विरुद्ध बाजूवरती काढलेला लंब किंवा लंब रेषा. आता आपण काय करूया, एक शिरोलंब काढण्यासाठी एक वर्टेक्स निवडूया, दॅट इज वाय. हा घेतला. आता याची अपोजिट साइड कुठली आहे रे, zx. Okay, if I'll choose z as a vertex, so its opposite side is yx. If I'll choose x as a vertex, its opposite side is yz. Okay, मध्ये आपण काय करूया, y च्या अपोजिट साइड वरती आपण काय करूया, परपेंडिक्युलर सेगमेंट काढूया. त्यासाठी आपल्याला जसं आपण काय वापरलं होतं, सेट स्क्वेअरचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला परपेंडिक्युलर काढता येतो, तुम्हाला माहित आहे. सो व्हॉट यू टू डू, काय करायचं, मग सेट स्क्वेअर घ्यायचा आणि त्या अपोजिट साइड वरतीच्या खालची साइड आहे त्याच्यावरती बरोबर असा पॅरलल ठेवायचा आणि काय करायचं, मूव्ह करायचं. याला मूव्ह करत 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 तुम्ही करणार, कुठपर्यंत करणार, जो वर्टेक्स आहे ज्याच्यावरनं आपल्याला तो काढायचा आहे परपेंडिक्युलर सेगमेंट, तिथपर्यंत तुम्ही त्याला काय करा, सरकत मूव्ह करत न्या.
and stop where you get this point Y and draw a line towards the opposite side. So this line segment किंवा हा जो रेषाखंड आपण काढलेला आहे, थोडंसं वळून घेतो मी, अर्धवट राहिला माझा, हा जो काढलेला रेषाखंड आहे, so that is what a altitude. Okay, so this is one altitude we have drawn. So as I told you before, a single triangle has three altitudes we can draw. म्हणजे एका त्रिकोणाला आपण 3 शिरो लंब काढू शकतो किंवा 3 लंब उंची किंवा अल्टिट्यूड काढू शकतो. ओके, ते आपल्याला काढून बघायचंय आता. सो दिस इज व्हॉट वन अल्टिट्यूड. ओके, सो आय विल नेम दिस अल्टिट्यूड एज वाय क्यू. आपल्याला काय करायचंय, झेड या शिरोबिंदूतून त्याची अपोजिट साइड जी आहे वाय एक्स, याच्यावरती आपल्याला काय करायचंय, परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचा आहे. त्यासाठी काय करा, तुमची जी वही आहे ती थोडीशी फिरून घ्या. ओके, कारण आपण वाकडे होऊ शकत नाही, परंतु वही तर आपली फिरू शकते की नाही. म्हणून झेडला तुम्ही जर वरती अशा पद्धतीनं केलं, ओके, म्हणजे तुम्हाला बरोबर त्याच्यावरनं तुमचा सेट स्क्वेअर ठेवून काढता येईल, म्हणून मी असं सांगत आहे. ठीक आहे, वहीवर काढण्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगत आहे. वन्स अगेन टेक युअर सेट स्क्वेअर इन युअर हँड अँड पुट ऑन द साइड अपोजिट टू द वर्टेक्स झेड, म्हणजे शिरोबिंदू झेडच्या अपोजिट साइड वरती असा पॅरलल ठेवा त्या साइड वरती, आणि तुम्ही काय करा, मूव्ह करत त्या झेड पॉइंट पर्यंत जा. ओके, झेड पॉइंट पर्यंत गेल्यानंतर सरकत तिथून फक्त तुम्हाला काय काढायची, एक लाईन काढायची टुवर्ड्स द अपोजिट साइड. ओके, आणि मग ती लाईन तुमच्या अपोजिट साइडला काय करणार आहे, इंटरसेक्ट करणार आहे किंवा त्या ठिकाणी जाऊन मिळणार आहे. सो दॅट इज द सेकंड परपेंडिक्युलर लाईन, और यू कॅन से दॅट अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल XYZ. ओके, त्याला आपण काय नाव दिलं, आता P नाव दिलं. ओके, नाव द रिमेनिंग वर्टेक्स इज X. उरलेला जो तुमचा वर्टेक्स किंवा शिरोबिंदू आहे तो X आहे, त्याच्यातून समोरची बाजू म्हणजे तुमची कुठली आहे, ZY. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, आता शिरोलंब काढायचा आहे. मग तुम्ही काय करा, आता परत तुमची वही जी आहे ती फिरून घ्या, X ला वरती ठेवा आणि त्याची अपोजिट साइड तुम्ही खाली घेऊन या, जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल. एवढं मात्र आपण करू शकतो नाही का. झेडला जर वरती घेतलं तर, एक्सला जर वरती घेतलं तर त्याची अपोजिट साइड जी आहे ती तुमच्या साइडनी येणार आहे. ओके, समजा आली आता अशी. ठीक आहे, दिसते का तुम्हाला, ठीक आहे, अशी आली. आता फक्त तुम्हाला काय करायचं, वन्स अगेन जस्ट टेक दिस सेट स्क्वेअर, पुट दिस सेट स्क्वेअर ऑन द अपोजिट साइड ऑफ द वर्टेक्स एक्स. ओके, पॅरलल ठेवायची त्या साइड वरती आणि अशी सरकवत काय करणार, तुम्ही शिरोबिंदू एक्स पर्यंत सरकवा, जिथं तुमचा शिरोबिंदू एक्स येईल तिथपर्यंत सरकवायचं थांबवा, अँड ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन टुवर्ड्स द अपोजिट साइड. बघा बरोबर आहे का ते, आणि सरकवा. ओके, झाली, ही सुद्धा झाली. अशा प्रकारे तुम्हाला 3 शिरोलंब मिळालेले आहेत एकाच ट्रायंगल वरती. ओके, ह्याला काय नाव देऊ शकतो आपण आता, आर. ठीक आहे, अशा प्रकारे तुमच्या ट्रायंगलचे 3 जे व्हर्टेक्स आहेत, किती व्हर्टेक्स आहेत, 3 व्हर्टेक्स X, Y अँड Z. हे जे 3 व्हर्टेक्स आहे त्या 3 व्हर्टेक्स वरती तुमच्या 3 किंवा 3 अल्टिट्यूड आपण काढलेले आहे. आता फक्त आपल्याला एवढंच बघायचंय की ते 3 जे अल्टिट्यूड तुम्ही काढलेले त्यांची नावं काय आहेत. सो फ्रॉम Y इट इज YQ. ओके, फ्रॉम Z it is ZP, and from X it is XR. Okay, these are the 3 altitudes of triangle XYZ, or you can say YXZ. Okay, आता त्याचा पुढचा पॉइंट असा आहे की हे तीनही जे अल्टिट्यूड किंवा शिरोलंब आहे ते कुठल्या तरी एकाच पॉइंट पासून काय झालेले आहेत, गेलेले आहेत किंवा इंटरसेक्ट होऊन पलीकडे गेलेले आहेत किंवा ते एकमेकांना भेटलेले आहेत किंवा छेदलेले आहेत एकाच पॉइंट मध्ये. So I will name this point as capital O. So that point of congruence म्हणजे संपात बिंदू. कसला बिंदू, संपात. म्हणजे तीनही अल्टिट्यूड ज्या एकाच बिंदूतून पास झालेले आहेत किंवा एकाच बिंदूमध्ये छेदले, सो दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर. काय म्हणतात त्याला, ऑर्थोसेंटर म्हणजेच शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात. म्हणजे ऑर्थोसेंटर म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑर्थोसेंटर, अँड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल O, जे O या अक्षराने
दर्शवतात. तर अशा प्रकारे XYZ किंवा कुठलाही ट्रायंगल असेल तर त्याच्यावरती शिरोलंब हे त्याच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवरती काढलेली एक लंब रेषा असते, एवढंच माहित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे तीनही शिरोलंब, वॉट एव्हर द अल्टिट्यूड्स वी हॅव ड्रॉन, ऑल दीज अल्टिट्यूड्स intersect each other in a single point inside the triangle or maybe outside the triangle. बाहेर पण छेदू शकतात, कारण ट्रायंगल बदलला तर मे बी ऑब्च्युस अँगल ट्रायंगल, देन राईट अँगल ट्रायंगल, ओके, अॅक्यूट अँगल ट्रायंगल. हा जो ट्रायंगल होता तो अॅक्यूट अँगल ट्रायंगल होता आणि त्याच्यामध्ये आपण काढलेले जे सगळे अल्टिट्यूड होते, सो ऑल दीज अल्टिट्यूड्स इंटरसेक्टेड इनसाइड द ट्रायंगल ओनली. ओके, सो दॅट ऑर्थो सेंटर इज इनसाइड द ट्रायंगल. मग आता आपल्याला काय बघायचं की राईट अँगल ट्रायंगल असेल किंवा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल असेल तर मग त्याचे ऑर्थो सेंटर इनसाइड द ट्रायंगल असेल की बाहेर असेल, कुठे असेल. सो लेट्स चेक बाय ड्रॉइंग दॅट कन्स्ट्रक्शन्स. लेट्स ड्रॉ altitude of right angle triangle and check the location of ortho center of a triangle, whether it is inside the triangle or outside the triangle. म्हणजे काटकोन त्रिकोणाची आपण काढूया शिरोलंब आणि चेक करूया की त्याचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या आतमध्ये येतोय की बाहेर येतोय. ओके, ठीक आहे. तर हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी मी काढलेला आहे. त्रिकोण ABC हा माझा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये B हा काटकोन करणारा बिंदू आहे. ओके, आता AB साइड आणि BC साइड ह्या दोनही साइड एकमेकांना लंब असतात हे आपल्याला माहित आहे. काटकोन त्रिकोणामध्ये ह्या दोन साइड मुळे इथं काटकोन तयार होतो. ओके, मग B या पॉइंट पासून त्याची जर अपोजिट साइड AC जर घेतली, त्याच्यावर जर आपण लंब काढला, काय काढला, लंब, तर तो तुमचा लंब असा असणार आहे जसा मी ऑलरेडी काढून ठेवलेला आहे वेळेसाठी. हे बघा, हा तुमचा लंब आला बरोबर असा. मग B पॉइंट वरून त्याच्या अपोजिट साइड AC वरती मी हा लंब काढला, परंतु मला पॉइंट A च्या अपोजिट साइड जी आहे BC याच्यावर जर मला लंब काढायचा असेल तर मी कसा काढणार. समजा आपण ठेवलं त्याचं सेट स्क्वेअर घेतला अँड मूव्ह केला टुवर्ड्स द पॉइंट A. ओके, मग मला AB साइड मिळते. ओके, AB हीच साइड मिळते आणि ती B पर्यंत घेऊन जाते. मग जर माझा परपेंडिक्युलर असेल किंवा माझा अल्टिट्यूड असेल फ्रॉम A, सो साइड AB और बाजू AB हीच माझं काय असेल, अल्टिट्यूड असेल. ओके, सिमिलरली जर मी पॉइंट C पासून काढण्याचा प्रयत्न केला, ओके, अपोजिट साइड कुठली असेल आता, AB असेल. मग पॉइंट C पासून जर मी AB वरती जर मला शिरोलंब काढायचा असेल किंवा अल्टिट्यूड काढायचं असेल तर BC ही साइडच त्याचा शिरोलंब असणार आहे, बरोबर की नाही, कारण AB आणि BC एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ BC आणि AB ह्या दोन साइड एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे त्याच त्याचे काय असतील, अल्टिट्यूड असतील. ओके, याचा अर्थ काटकोन त्रिकोणाच्या ह्या दोन ज्या आहेत त्याच अल्टिट्यूड असणार आहेत किंवा त्याचे शिरोलंब असणार आहेत. याचा अर्थ आपल्याला वेगळे काय काढण्याची काही गरज नाही, फक्त याच्यावरनं समोरच्या साइडवरती आपण काढू शकतो. काय काढू शकतो, त्याच्यावरती शिरोलंब काढू शकतो. इथं त्याला D नाव दिलं. सो BD इज द अल्टिट्यूड, AB इज ऑल्सो altitude and BC is also altitude. Okay, so all these altitudes meets together at point B. Okay, याचा अर्थ ट्रायंगल ABC चा ऑर्थो सेंटर जो आहे तो पॉइंट B जवळ आहे किंवा ऍट पॉइंट B आहे. म्हणजे द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल म्हणजे जिथं काटकोन बनतो तोच पॉइंट ह्या राईट अँगलचा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू असतो किंवा ऑर्थो सेंटर असतो. आले का तुमच्या लक्षामध्ये? आता आपण काय करूया, ऑब्च्युस अँगल असणाऱ्या ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड किंवा शिरोलंब काढून बघूया. ओके, लेट्स ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ ऑब्च्युस अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोणाचे आपण शिरोलंब काढून बघूया आणि त्याचा ऑर्थो सेंटरची पोझिशन चेक करूया की ती ऑर्थो सेंटर त्रिकोणाच्या आतमध्ये येतोय का त्रिकोणाच्या बाहेर येतोय. याच्या आधी आपण सर्वात सुरुवातीला जे कन्स्ट्रक्शन केलं होतं ते अॅक्यूट अँगल होतं. अॅक्यूट अँगल म्हणजे लघु कोन, लघु कोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान असणारे. ओके, ऑब्च्युस म्हणजे विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा कोन असणारा जो एखादा त्रिकोण असेल, है ना. आता त्रिकोणाच्या मध्ये हा माझा त्रिकोण आहे बघा, PQR. PQR इज द ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. ओके, याच्यामध्ये हा जो कोन तुम्हाला दिसतोय सो इट इज ग्रेटर दॅन 90 म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असल्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, विशाल कोन त्रिकोण. 3 कोणापैकी एक कोन हा 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि सर्वात सुरुवातीचं कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं त्याच्यामध्ये तीनही कोन 90 पेक्षा लहान असल्यामुळे तो अॅक्यूट होता. ओके, त्याचा जो ऑर्थो सेंटर होता इनसाइड द ट्रायंगल आला होता. राईट अँगलचा जो होता तो
ऑन द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगलवर आला होता, म्हणजे काटकोणावरती असणारा जो शिरोबिंदू आहे त्याच्यावरती आला होता. आता याचा कुठे येतोय ते चेक करूया. त्यासाठी परत काय करा तुम्ही, सिम्पली तुमचं काय घ्या, सेट स्क्वेअर घ्या, है ना. ते सेट स्क्वेअर घ्या आणि आधी काय करूया, पी क्यू वरनं काढून टाकतो लगेच. आता त्यासाठी मी काय आता वही परत फिरवत नाही, परंतु काय करूया लगेच हे मी असं ठेवून टाकतो. ओके, समोरच्या साईडवरती अशी असा जो तुमचा सेट स्क्वेअर असतो म्हणजे गुणिया असतो तो ठेवायचा आणि शिरोबिंदूकडं म्हणजे त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स कडं असा सरकत न्यायचा. ओके, क्यू बिंदू भेटला. क्यू बिंदूतून हा समोरच्या साईडवरती काय झाला, माझा व्हर्टेक्स अल्टिट्यूड झाला, म्हणजे काय झाला, शिरोलंब झालेला आहे. ओके, समजा आता मला पी पासून काढायचं आहे आता. ओके, पी पासून काढायचं असं, पी ची अपोजिट साईड कुठली आहे रे, क्यू आर आहे. मग आता क्यू आर वरती मला ठेवावं लागेल ना, हा ठेवला मी क्यू आर वरती. ओके, हा क्यू आर वरती माझा काय ठेवला, सेट स्क्वेअर ठेवला. सरकत मला त्याला कुठं नेलं पाहिजे, पी कडे नेलं पाहिजे. ओके, कारण पी ह्याच्यापासून काढला पाहिजे. इथं साईड संपली तरी माझा पी पॉइंट आलाय का, नाहीये. याचा अर्थ मला असंच पुढे सरकावं लागेल, इथं सरकावं लागेल, है ना. याचा अर्थ तो इकडून इथं येणार आहे, परंतु माझी साईड जी आहे ती अपुरी पडते. त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, ही साईड थोडीशी लांबवावी लागणार आहे. सो लेट्स एक्सटेंड दिस साईड. मग साईडला आपण एक्सटेंड करून घेऊया, म्हणजेच वाढवून घेऊया. मग वाढवून घेण्याचा अर्थ तुम्हाला कळला का, की आपला जो व्हर्टेक्स वरनं काढलेला परपेंडिक्युलर सेगमेंट आहे फ्रॉम पॉइंट पी, इट इज outside the triangle. Now we have this set square and move this set square towards the point P. Okay, असा सर्कल इथं नेल्यानंतर तुम्हाला पॉइंट P च्या तिथून सहज पद्धतीनं काढण्यासाठी काय भेटला, आता एक परपेंडिक्युलर भेटला तुम्हाला. काय भेटला, परपेंडिक्युलर. ओके, हा परपेंडिक्युलर काय करतो मी, सरळ असा खाली इथं चिन्हासहित काढून घेतो. ओके, हा झाला याच्यावरचा परपेंडिक्युलर. त्यानंतर राहिला आता आर पासून त्याच्या अपोजिट साइड वरती. ओके, फ्रॉम व्हर्टेक्स आर वी हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर सेगमेंट ऑन द अपोजिट साइड. सो अपोजिट साइड इज पी क्यू. आता कसा काढणार, त्यासाठी मला काय करावं लागणार, माझा जो सेट स्क्वेअर आहे तो पी क्यू वरती ठेवावा लागणार अशा पद्धतीनं, आणि सरकत मला आर कडे न्यावं लागणार आहे. हा समजा मी नेला. ओके, पण याचं सुद्धा तसंच होणार, इकडे न्यायला लागलो, माझा आर पॉइंट येतच नाहीये, साईड तर संपली. मग याचा सुद्धा काय करावं लागणार, साईड जी आहे ते एक्सटेंड करावी लागणार आहे. सो अगेन एक्सटेंड आर साईड. ओके, सो पी क्यू साईडला आपण काय करतोय, लांबवून घेतोय, म्हणजे एक्सटेंड करतोय. अशा पद्धतीने आपल्याला तिला एक्सटेंड करावी लागत आहे, म्हणजेच लांबवावी लागत आहे. आता तुम्हाला कळेल तुमचा कुठे येतोय, कोण कुठे येतोय, अल्टिट्यूड म्हणजेच शिरोलंब. हा असा मी त्याला सरकत इकडे आणणार आहे. आता बघा, हा बघा असा सरकत इथं आणला, पॉइंट आर भेटला. पॉइंट आर पासून फक्त आपल्याला काय करायचं, खाली लाईन काढायची आहे, विच इज परपेंडिक्युलर सेगमेंट. परपेंडिक्युलर सेगमेंट मला अशा पद्धतीने इथे मिळालेली आहे. ओके, मग मी याला इथं काय करतो, काटकोणाचं चिन्ह काढतो. परंतु गंमत अशी आहे की इथं परपेंडिक्युलर सेगमेंट काढलेला आहे आपण. हा काळा झाला का, हिरवा करतो त्याला. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर सेगमेंट जो आहे है ना, तीनही सेगमेंट जे आहेत ते कुठे छेदलेले दिसत नाहीत, त्यांनाही एक्सटेंड करून घ्या, म्हणजे कुठेतरी ते एकमेकांना छेदतील. ओके, सो मी काय करतो, या परपेंडिक्युलर सेगमेंटला काय करतो, म्हणजे अल्टिट्यूडला असं थोडंसं खाली वाढवतो, कुठेतरी छेदतीलच ते एकमेकांना. ओके, याला सुद्धा असं इकडे वाढवतो, कुठेतरी छेदतील का ते बघा आता. ओके, थोडस असं करतो, मग तुम्हाला दिसेल इथं, नाही का. ओके, यालाही कुठतरी मी काय करतो, असं एक्सटेंड करून घेतो. हा झाला तुमचा एक्सटेंडेड परपेंडिक्युलर. अरे बापरे, खूपच लांब चालला इकडं. ठीक आहे, काय हरकत नाही, याला परत थोडस वाढवूया अजून. दिसतोय का तुम्हाला, हा ठीक आहे, इथपर्यंत असं वाढवला बघा, इथं छेदला. आणि यालाही जर आपण असं वाढवलं इथं, तर तुमचा बघा परपेंडिक्युलर सेगमेंट जो आहे तो कुठल्या तरी एकाच पॉइंट मध्ये इथं इंटरसेक्ट होणार आहे. आता इथं इंटरसेक्ट झाला, तीनही शिरोलिंब ह्या ऑब्च्युस अँगल ट्रायंगलच्या बाहेर कुठंतरी छेदलेले आहेत. अलग लक्षामध्ये. मग याच्यावर आपल्याला काय कळालं की ऑर्थो सेंटर ऑफ ऑब्च्युस अँगल ट्रायंगल इज आउटसाइड द
triangle, outside the triangle. Okay, the orthocenter of an obtuse angle triangle is in the exterior of the triangle. म्हणजे विशाल कोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो, हे याच्यावरून आपल्याला निश्चित कळालेलंच असेल. आलं का लक्षामध्ये? नाव लेट्स लर्न मध्यगा म्हणजेच मेडियन. बरं, मेडियन म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन आधी बघूया. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची काय म्हणतात? मध्यगा असे म्हणतात. द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड अ मेडियन ऑफ द ट्रायंगल. म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? मेडियन असे म्हणतात. ओके, आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की CFH नावाची जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये बघा पॉइंट F पासून त्याच्या अपोजिट साइडचा जो मिड पॉइंट आहे D, त्याला जॉईंट केल्यानंतर FD जो आहे, सो दॅट FD इज कॉल्ड ॲज मेडियन ऑन बेस CH. ओके, इथं ज्या दोन बरोबरच्या खुणा दिसतात याचा अर्थ काय? त्या दोन बरोबरच्या इकडे पण आणि इकडे पण खुणा दिसतात याचा अर्थ पलीकडचा तुकडा आणि अलीकडचा तुकडा. ओके, ते सेम आहेत त्या बरोबरच्या खुणा. याचा अर्थ D हा काय झाला? CH चा मिड पॉइंट झाला, म्हणजे मध्यबिंदू झाला. आणि मग D पासून जर त्याच्या अपोजिट वर्टेक्स वरती F ला जर जोडला आपण, when we join F and D, so that FD is called as the median of that triangle. ओके, मग ट्रायंगलला 3 साइड आहेत म्हणल्यानंतर 3 साइडवरती 3 मेडियन काढता येऊ शकतात की नाही? आपल्याला काढता येऊ शकतात. ओके, मग थोडक्यात आपण ते मेडियन जी आहे ती कशी काढायची ते आपल्याला बघायची आहे. सो लेट्स ड्रॉ मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा कशा काढायचे बघूया. ओके, मग त्रिकोणाची मध्यगाची जी व्याख्या आहे त्याच्यानुसार आपल्याला रचना करावी लागणार आहे. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड इज कॉल्ड द मेडियन ऑफ अ triangle. Okay, the triangle is ready, A, B and C. So ABC is the triangle. So let's draw medians of that triangle. So how many medians we can draw? So 3 medians we can draw to this triangle ABC. So midpoint. Okay, so how to draw midpoint? So according to the definition, vertex and the midpoint joining segment is called as median. So where is our medians of that side? So मी आता काय करतो, AB ची आपल्याला जर AB वरती जर तुम्हाला मीडियन काढायची असेल, C पॉइंट मधून येणारी मीडियन काढायची असेल, तर तुम्हाला AB चा मिड पॉइंट माहित पाहिजे. मग तो कसा काढणार? त्यासाठी आपल्याला काढावा लागेल परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. कोणाचा? BA चा. ओके, सो परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा? यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस इयर इन द 7th स्टँडर्ड. ओके, सो सिंपल स्टेप. सो टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन युअर कंपास लाईक दिस, अँड मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आणि वरती एक आणि खाली एक असा आर्क काढायचा. ओके, सो पुट युअर आयर्न पॉइंट ऑन A नाव अँड मेक अन इंटरसेक्टिंग आर्क ऑन द अबव अँड द बिलो आर्क. ओके, सो दॅट्स इट फॉर द परपेंडिक्युलर बायसेक्टर कन्स्ट्रक्शन. ओके, मग आता ह्याला काय करायचं? जोडून घ्यायचं. काय करायचं? जोडून घ्यायचं. ओके, जोडून घ्या म्हणजे काय करणार? दिस इंटरसेक्टिंग आर्क वी हॅव टू जॉईन. ओके, सो दिस इज हाव, दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर इन द सेन्स द लाईन विच बायसेक्ट द गिवन सेगमेंट. बायसेक्ट मीन्स दोन समान तुकडे करणारी ती रेषा असते. ॲज वेल ॲज शी मेक्स 90 डिग्री अँगल वेन इंटरसेक्ट दिस साइड. ओके, ज्यावेळेला रेषेला ती छेदून जाते, ती फक्त या दोन समान तुकडे करत नाही ह्या रेषेचे, तर तिला 90 अंशाच्या कोनातून छेदून सुद्धा जात असते. म्हणून तिला आपण म्हणतो लंबदुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, अशा पद्धतीने ह्या पॉइंटमुळे इकडचा आणि इकडचा तुकडा किंवा दीज टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट नाव म्हणजे इक्वल झाले, समान लांबीचे झाले. दोन समान तुकडे ज्या पॉइंटमुळे झाले, सो दिस पॉइंट मे बी P. ओके, सो लेट दिस point P is the midpoint of side AB. Okay, now next is just join the vertex C and P now because P is the midpoint now. आता P काय झाला? तुमचा midpoint झाला. ओके, midpoint झाल्यामुळे आपल्याला त्याला आता काय करता येईल? जोडून घेता येईल. According to the definition, this is the midpoint and this is the vertex. Okay,
व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडचा जर तुम्ही मिड पॉइंट जोडला तर तीच तुमची काय असते, मीडियन म्हणजे मध्यगा असतं. आता हे झालं फक्त बी ए साईडचं. व्हॉट अबाउट दिस बी सी अँड ए सी, याला सुद्धा तीच प्रोसेस करायला लागेल की नाही तुम्हाला. मग ती सुद्धा तुम्ही करून बघा. कशी करणार आता तुम्ही, ती सेम टू सेम प्रोसेस करायची. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं इकडं. ओके, कंपासमध्ये हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि वरती आणि इकडे सुद्धा असं खाली छेदणारा आर्क काढायचा. त्यानंतर तुमचा आयर्न पॉईंट जो आहे तो सी वरती ठेवा. ओके, अँड मेक इंटरसेक्टिंग आर्क टू द प्रिव्हियस आर्क्स. या आधी काढलेल्या आर्कला काय करायचं, इंटरसेक्टिंग आर्क काढून घ्यायचे. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला मिड पॉईंट भेटेल. ओके, कारण तो असतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर तुमच्या त्या साईडचे दोन समान भाग करत असतो, शिवाय 90 अंशाच्या कोनातून छेदून सुद्धा जात असतो. सो दिस इज द वे वी कॅन फाइंड आर मिड पॉइंट ऑफ दॅट साइड. सो दिस इज आर मिड पॉइंट. ओके, नेम दिस पॉइंट ॲज क्यू. ओके, सो दिस इज द क्यू ॲज अ मिड पॉइंट ऑफ साइड बी सी. आता बी सी इज द अपोजिट साइड ऑफ दॅट वर्टेक्स दॅट इज ए, है ना. मग त्याला तिथून काय करा, जोडून घ्या. सो इट विल बी अ सेकंड मीडियन टू ऑफ ट्रायंगल ए बी सी. So here I am going to join from Q to A. Okay, so I got the second median. Okay, that is AQ. Okay, or QA. Now to find out the third median of or from point B. Now B is the vertex which is left behind, from which we have to draw a median on the opposite side CA. So apply the same rule to draw perpendicular bisector. Okay, again take more than half distance on side CA. Okay, and make an arc. Okay, arc बना दोन्ही साईडला, इकडे आणि इकडे सुद्धा, जिकडे जातील तिकडे. त्यानंतर लोखंडी टोक तुमचं कुठे ठेवा, सी वरती ठेवा. ज्याचा तुम्हाला बनवायचा आहे त्याच्या दोन्ही याच्यावरती ठेवा लागतं ते. ओके, सो इकडे मला दोन आर्क भेटले आणि हे दोन आर्क काय करायचे, आता इंटरसेक्टिंग झालेले पॉइंट जोडून घ्यायचे. येते का तुमच्या लक्षामध्ये. सो दिस इज हाऊ आय विल गेट मिड पॉइंट ऑफ साइड सी ए. अशा पद्धतीने मला सी एचा काय भेटला, मिड पॉइंट भेटला. ओके, तुम्ही ही जी रचना आहे ती जी रचना तुम्ही काय करायची, व्यवस्थित बघायची. कारण इथं आता सगळे आर्क तुम्हाला दिसत असतील. माझा जो पॉइंट आहे तो इथं आहे बघा. सो आय विल नेम दिस पॉइंट ॲज अ आर. ओके, सो आर पासून आता मला बी जोडायचा आहे. काय जोडायचं आहे, बी. बिकॉज दिस बी आर विल बी द मीडियन. बी आर काय असणार आहे आपली, आता मीडियन असणार आहे. बघा जोडतोय मी, लक्ष देत आहे तुम्ही, आणि ही झाली आपली मीडियन. आता फक्त नीट लक्ष द्या व्यवस्थित की मीडियन आपल्या कोणत्या कोणत्या आहेत. ओके, त्या मीडियनकडेच तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आलंय का लक्षामध्ये. मीडियन मी काय करतो, थोड्याशा वेगळ्या रंगाने दाखवतो म्हणजे तुम्हाला कळतील. मीडियन का ही बी आर ही एक तुमची मीडियन आहे. ओके, सो ग्रीन, सो दिस ग्रीन सेगमेंट इज ऑल्सो मीडियन, अँड अगेन धिस QA इज ऑल्सो मीडियन. झाला. आता these three medians intersect in a single point. So name that single point as a G, which is called as point of congruence. म्हणजे संपात बिंदू. या ठिकाणी तुमच्या तीन मीडियन्स एकमेकांना छेदल्या, त्या छेदलेल्या मीडियनचा एक जो सिंगल पॉइंट असतो, सो दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज पॉइंट ऑफ कॉंग्रेस, म्हणजे संपात बिंदू. ओके, त्या संपात बिंदूला काय म्हणतात, ॲज इट इज द कॉंग्रन्स पॉइंट ऑफ कॉंग्रन्स ऑफ मीडियन, सो इट इज नेम्ड ॲज सेंट्रॉइड. ओके, सो दॅट पॉइंट जी इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड, or you can say that the centroid is denoted by capital G. आलंय का तुमच्या लक्षामध्ये. So this is how we can draw the medians of a triangle. One more point we have to learn from this median, that की medians of a triangles are congruent. एका ट्रायंगलच्या ज्या सर्व मीडियन्स असतात त्या कॉंग्रंट असतात. ही एक त्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे.
आलं का लक्षामध्ये? त्यानंतर दुसरा पॉईंट असा की द पॉईंट ऑफ कॉन्ग्रुएन्स इज कॉल्ड एज सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय जी. म्हणजेच काय तर त्या मीडियनच्या संपात बिंदूला मध्यगा संपात म्हणतात आणि जो जी अक्षराने दर्शवला जातो. आणि तिसरा पॉईंट असा आहे की कोणत्याही त्रिकोणामध्ये जीचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. ओके, म्हणजे सेंट्रॉइड कुठला का त्रिकोण असताना त्याच्या जो मीडियन तुम्ही काढणार आहात त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे सेंट्रॉइड म्हणजेच मध्यगा संपात जो असतो तो त्रिकोणाच्या आतच असतो. ओके, याच्या आधी आपण पाहिलं की शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड ते त्रिकोणाच्या बाहेर सुद्धा असू शकतात आणि आतमध्ये सुद्धा असू शकतात. इट इज डिपेंड अपॉन द टाइप ऑफ ट्रायंगल. ओके, वेदर इट इज राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल और अॅक्यूट अँगल ट्रायंगल. बट इन धिस केस कुठल्याही त्रिकोणाचा जो सेंट्रॉइड किंवा मध्यगा संपात बिंदू असतो तो इनसाइड द ट्रायंगल असतो. आणि चौथा पॉइंट असा की संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन होते. ओके, सो दॅट पॉइंट G means centroid divides each median in the ratio 2:1. 2:1. The centroid divides each median in the ratio 2:1. म्हणजेच काय संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन होत असते. म्हणजे नेमकं काय तर त्याचा थोडासा अर्थ आपण जाणून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, सो इन दिस डायग्राम G is the centroid and because of this centroid या संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगा बघा 2-2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली दिसते. ओके, सो लेट्स टेक CP ॲज अ मीडियन आणि ड्यू टू दिस G या G पॉइंट मुळे इकडे एक मोठा पार्ट तुम्हाला दिसतो आणि छोटा पार्ट दिसतोय. ओके, द बिगर पार्ट इज CG अँड द स्मॉलर पार्ट इज GP. प्रत्येक मध्यगेचं तसं दिलेलं तुम्हाला. ओके, AG आणि GQ. तसंच इकडं BR चं कसं झालंय BG आणि GR. ओके, एक स्मॉल पार्ट आणि एक मोठा पार्ट आहे. ओके, बिगर पार्ट स्मॉल पार्ट, बिगर पार्ट अँड स्मॉल पार्ट. सो असं जे डिव्हिजन झालेलं आहे सो दॅट डिव्हिजन इज 2:1 असतं. ओके, म्हणजे त्यांच्या लांबीचं गुणोत्तर आहे. मग कसं लिहायचं त्याला रेशो जो असतो तो आपण असं लिहित असतो. कसं लेंथ CG. ओके, वी हॅव टेकन CP ॲज अ मीडियन अँड इट डिवाइड्स इनटू 2 पार्ट. विच वन CG अँड GP. मग त्यांचा रेशो कसा मांडतो त्यांचं गुणोत्तर कसं मांडलं जातं. सो लेंथ CG ॲज टू लेंथ GP. ओके, सो धिस 2 डॉट इज कॉल्ड ॲज 2. ओके, म्हणजे त्याला मराठीमध्ये कसं उच्चार करतात फक्त स म्हणजे लांबी CG लांबी GP. परंतु ह्यांचं गुणोत्तर हे अशा पद्धतीने लिहिलं पण ते किती दिले त्यांनी. सो दे सेड दॅट इट इज 2:1. 2:1. ओके, हे तर तुम्हाला कळालं असेल. पण मग त्याचा नेमका अर्थ काय आहे तर CG इज द बिगर पार्ट सो इट इज 2 अँड द स्मॉलर पार्ट इज GP इट इज 1. मग हे फक्त एक प्रमाण आहे गुणोत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे. ओके, ही काय खरोखरची लांबी नाही. मग आपण याची जर लांबी त्याचं प्रमाण काढलं तर ते स्थिर असतं. फॉर एक्झाम्पल हे 2 आहे तर हे 1 आहे. म्हणजे तुम्हाला जर नीट कळालं असेल तर इट इज ट्वाइस दॅन धिस वन. ओके, म्हणजे GP ची लांबी ही याच्या कशा निमपट आहे हाफ ऑफ द CG. हे जर 2 असेल तर हे 1 आहे. ओके, मग ह्या प्रमाणानुसार जर आपण कॅल्क्युलेट करत गेलो तर याच्या निम्म हे असतं असं गृहीत धरायचं फक्त. मग हे जर समजा 4 असेल तर किती असेल 2. हे समजा 8 असेल तर त्याच्या निम्म किती असेल हे 4. ओके, इफ इट इज 1000. ओके, हे जर 1000 असेल तर किती असेल 2000 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकूण काय तर त्या दोघांचा भागाकार केला की 2/1 आलाच पाहिजे म्हणजे प्रमाण स्थिर राहिलं पाहिजे. हेच ते आपलं गुणोत्तर असतं. आलं लक्षामध्ये 2:1 प्रमाणच आलं पाहिजे. किती तुम्ही संख्या घ्या त्याच्या याला म्हणायचं 2:1 गुणोत्तरामध्ये विभागणे. सो मग याला आपल्याला असंही लिहिता येतं. गुणोत्तर लिहायचं म्हणजे मग पहिली जी राशी असते आणि जी दुसरी असते. ओके, त्या दोघांना अंश आणि छेदाच्या रूपात असं मांडलं जातं गुणोत्तराला सुद्धा. सो लेंथ CG डिवायडेड बाय GP. ओके, मग इकडचा पार्ट 2 वर येणार आणि इकडचा पार्ट 1 खाली येणार आहे. तर असं त्याला गुणोत्तरामध्ये लिहायचं. याचा आपल्याला पुढे गणित सोडवणं उपयोग होणार आहे. ओके, सो दिस इज द मिनिंग ऑफ 2:1. आले का लक्षामध्ये. या दोघांपैकी एकाची जर आपल्याला खरोखरची लेंथ माहित असेल तर ती या ठिकाणी ठेवायची आणि याला सोडवायचं. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ अनदर वन ऑर लेंथ ऑफ अनदर पार्ट ऑफ द मीडियन. ओके, सो दिस इज व्हॉट द मिनिंग ऑफ 2:1 डिव्हिजन बाय सेंट्रॉइड G. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.